मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून रोह्याजवळील दिवाणखवटी येथे रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। आत्ता आम्ही आहोत कणकवली या कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर। आत्ता आपण पाहू शकता की या दृश्यांमध्ये ही जी मंगळूर एक्सप्रेस आहे ही सकाळी 6 वाजता इथे आलेली आहे। तिथपासून ही रेल्वे जी आहे ती इथेच उभी करण्यात आलेली आहे। यामधील प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांना मात्र आत्तापर्यंत अद्याप कुठल्या सोयीसुविधा दिल्या गेलेल्या नाहीत आणि त्याचबरोबर योग्य त्या सूचना दिलेल्या नाहीत। त्यामुळे प्रवासी संभ्रमात आहेत की नेमकं अजून इथे किती वेळ थांबायचं आहे की पुढे जायचं आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। तर मला सांगा किती वाजता आपण या रेल्वे स्टेशनवर ही गाडी आली आहे? सकाळी 5:45 वाजता आली आहे गाडी आणि 5:45ला आलेली आहे आणि अजूनपर्यंत इथेच उभी आहे ती। अजून पुढे काय हल्लेच नाही आहे। रेल्वेकडून काही सूचना किंवा ऑफिशियली असं काहीच सूचना मिळालेली नाही आहे। ऑफिशियल काहीच नाही, फक्त आम्हाला सांगण्यात येत आहे की फक्त आम्ही बस वगैरे सोडणार आहोत पण त्याला वेळ लागेल, बस एवढंच सांगतायत ते, बाकी काहीच नाही सांगत आहेत। तर हे आहेत प्रवाशांचं म्हणणं आहे की रेल्वेकडून ज्या सूचना द्यायला हव्यात त्या अजून दिलेल्या नाहीत। मात्र त्यांना असं समजतं की इथून बसच्या सुविधा केल्या जाणार आहेत आणि मुंबईला जे प्रवासी जाणार आहेत त्यांना रेल्वेकडून बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। मात्र 5 तास हे रेल्वे स्थानकावर हे प्रवासी अडकून पडलेले आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना हा पावसाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।